लिब्रिऑफिस ड्रॉच्या वर्किंग विथ ऑब्जेक्ट्स वरील पाठात आपले स्वागत. आपण शिकणार आहोत ग्रिड्स आणि गाईडलाईन्स वापरून ऑब्जेक्ट्स योग्य जागेवर ठेवणे, स्नॅप फंक्शन्स वापरणे, लाईन्स आणि एरो हेड्स कस्टमाइज करणे, तसेच ऑब्जेक्ट्सची प्रतिकृती बनवणे, ऑब्जेक्ट्स अचूकपणे लहान मोठ्या करणे, ऑब्जेक्ट्सचे वाटप करणे, ऑब्जेक्ट्स कंबाईन, मर्ज, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट करणे. आपण उबुंटू लिनक्स वर्जन 1004 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिब्रिऑफिस सूट वर्जन 334 वापरणार आहोत. ग्रिड्स म्हणजे काय? ग्रिड्सचा उपयोग ऑब्जेक्ट्सची जागा ड्रॉ पेजवर अचूक ठरवण्यासाठी होतो. आपण डेस्कटॉपवर सेव्ह केलेली रूटमॅप ही फाईल उघडू. मागील पाठात आपण ग्रिड्सचा थोडा वापर केला होता. ग्रिड्स बद्दल सविस्तर जाणून घेऊ. मुख्य मेनूतील व्ह्यू खालील ग्रिडवर क्लिक करा. नंतर डिस्प्ले ग्रिडवर क्लिक करा. ड्रॉ पेज हे अनेक उभ्या आडव्या तुटक रेषांनी भरले आहे. यापासून ग्रिड बनते. ग्रिड्स ह्या केवळ दाखवण्यापुरत्या आहेत. त्या प्रिंट होत नाहीत. ग्रिड्सचा आकार कस्टमाइज म्हणजेच आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतो. मुख्य मेनूतील टूल्स खालील ऑप्शन्सवर क्लिक करा. ऑप्शन्सचा डायलॉग बॉक्स उघडेल. लिब्रिऑफिस ड्रॉ वर क्लिक करून ग्रिड पर्याय निवडा. रेझोल्यूशन खाली ह्या व्हॅल्यू भरा. हॉरिझोंटल 7 सेंटीमीटर, व्हर्टिकल 5 सेंटीमीटर. सबडिव्हिजन हे ग्रिडमधील स्पेसेसची संख्या ठरवते. सबडिव्हिजनच्या व्हॅल्यूज देऊ. हॉरिझोंटल 3, व्हर्टिकल 4. सिंक्रोनाइझ एक्सेस चा पर्याय अनचेक करा. ओक वर क्लिक करा. आता ड्रॉ पेज बघा. ग्रिडमधील प्रत्येक बॉक्सचा आकार बघा. सबडिव्हिजन मध्ये सेट केलेल्या स्पेसेस मोजू. येथे आडव्या 1, 2, 3 स्पेसेस आणि उभ्या 1, 2, 3, 4 स्पेसेस आहेत. आता गाईड्स बद्दल जाणून घेऊ. गाईड्स म्हणजे काय? गाईड्स म्हणजे ऑब्जेक्ट्सच्या कडांच्या वाढविलेल्या रेषा किंवा हेल्पर लाईन्स ज्यांचा उपयोग ऑब्जेक्ट हलवताना होतो. गाईडलाईन्स देण्यासाठी मुख्य मेनूतील व्ह्यू खालील गाईड्स हा पर्याय निवडा. डिस्प्ले गाईड्स वर क्लिक करा. मुख्य मेनूतील टूल्स खालील ऑप्शन्स वर क्लिक करा. ऑप्शन्सचा डायलॉग बॉक्स उघडेल. डाव्या पॅनेलमध्ये लिब्रिऑफिस ड्रॉ जवळच्या काळ्या छोट्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून व्ह्यू क्लिक करा. उजव्या पॅनेलमध्ये गाईड्स व्हेन मूव्हिंग पर्याय निवडा. अशा प्रकारे ऑब्जेक्ट्स हलवल्यावर गाईड्स बघू शकता. ओक वर क्लिक करा. आता बाग थोडी उजवीकडे सरकवू. बागेची जागा बदलताना त्या ऑब्जेक्टच्या बाजूंच्या एक्सटेन्शन लाईन्स दिसतील. त्या गाईडलाईन्स आहेत. स्नॅप लाईन्स म्हणजे काय? स्नॅप लाईन्स देखील निश्चित केलेल्या जागेत 2 किंवा अधिक ऑब्जेक्ट्स बसवण्यात मदत करतात. यूझर स्नॅप लाईन्स आणि स्नॅप पॉइंट्स बनवतात. स्नॅप लाईन्स ह्या तुटक रेषांच्या रूपात असून त्या उभ्या आणि आडव्या कार्यान्वित होतात. स्नॅप लाईन्स बनवण्यापूर्वी स्नॅप लाईन्स हा पर्याय सुरू करणे आवश्यक आहे. ड्रॉच्या पानावर जा. कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करून स्नॅप लाईन्स पर्याय निवडा. त्यातील हे तिन्ही पर्याय निवडा. स्नॅप लाईन्स व्हिजिबल, स्नॅप टू स्नॅप लाईन्स, स्नॅप लाईन्स टू फ्रंट. बनवलेल्या स्नॅप लाईन्स आता दिसू शकतील. स्नॅप लाईन्सनी एक भाग घोषित करू ज्यात स्लाइड प्रमाणे नकाशातील ऑब्जेक्ट्स बसवायचे आहेत. माऊसचा कर्सर उभ्या मोजपट्टीवर न्या. माऊसचे डावे बटण दाबा. कर्सर दोन्ही बाजूंनी बाण असलेल्या आकारात बदललेला दिसेल. माऊस ड्रॉ पेजच्या दिशेला ड्रॅग करा. एक तुटक रेषा दिसेल. माऊसचे बटण सोडू नका. माऊसचे डावे बटण दाबून ठेवून तुटक रेषा या पानापर्यंत ड्रॅग करा.
आता माऊसचे बटण सोडा. ही रेषा दिसत आहे का? ही स्नॅप लाईन आहे. सर्वात खालची मर्यादा निश्चित करण्यासाठी रेषा पानाच्या तळापर्यंत ड्रॅग करा. घोषित केलेल्या जागेत नकाशा बंदिस्त करण्यासाठी आणखी 3 स्नॅप लाईन्स काढू. आपण उभ्या आणि आडव्या स्नॅप लाईन्स बनवल्या आहेत. आता ही स्नॅप लाईन वापरून तुम्ही ऑब्जेक्ट्स ठेवू शकता. तुम्ही हव्या तितक्या स्नॅप लाईन्स काढू शकता. उभ्या आणि आडव्या स्नॅप लाईन्स ग्राफवरील एक्स आणि य अक्षाप्रमाणे कार्य करतात. या दोन अक्षांमध्ये तुम्ही ऑब्जेक्ट्स अचूक पद्धतीने ठेवू शकता. ग्रिड लाईन सोबत स्नॅप फंक्शन वापरून ऑब्जेक्ट्स अचूक ठेवता येतात. तसेच स्नॅप टू ग्रिड पर्याय ऑब्जेक्ट नेमके ग्रिड पॉइंट्सवर नेऊन ठेवतो. स्नॅप टू स्नॅप लाईन्स पर्याय ऑब्जेक्ट अचूक स्नॅप लाईनवर ठेवतो. स्नॅप टू पेज मार्जिन पर्याय ऑब्जेक्ट अचूक पेज मार्जिनवर ठेवतो. पाठ थांबवून ही असाइनमेंट करा. ग्रिडचे सर्व पर्याय वापरून बघा. ऑब्जेक्टसाठी स्नॅप टू ग्रिड, स्नॅप लाईन्स आणि पेज मार्जिन्स हे पर्याय वापरून काय होते ते पहा. स्कूल कॅम्पस जवळ या तलावाच्या आकाराचाच आणखी एक तलाव समाविष्ट करू. त्यासाठी डुप्लिकेट हा पर्याय वापरू. प्रथम लेख सिलेक्ट करा. मुख्य मेनूतील एडिट खालील डुप्लिकेट वर क्लिक करा. डुप्लिकेटचा डायलॉग बॉक्स उघडेल. नंबर ऑफ कॉपीज फील्डमध्ये 1 ही व्हॅल्यू टाईप करून ओक वर क्लिक करा. दुसरा तलाव तयार होईल. आता लेख ड्रॅग करून स्कूल जवळ नेऊन ठेवा. ऑब्जेक्ट्सची मापे आवश्यकतेनुसार देऊन हवा तसा आकार मिळवता येतो. या स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे नेमकी मापे देऊन घराचा आकार बदलू. उंची आणि रुंदी सारखीच ठेवून त्याचे कोपरे थोडेसे तिरपे करा आणि हे फिरवून घ्या. प्रथम होम सिलेक्ट करून कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करून पोझिशन एंड साइझ पर्याय निवडा. पोझिशन एंड साइझ डायलॉग बॉक्स उघडेल. पोझिशन एंड साइझ च्या टॅबवर क्लिक करा. साइझ खालील विड्थ आणि हाइट या दोन्ही फील्ड्समध्ये 3 टाईप करा. नंतर रोटेशन टॅबवर क्लिक करा. एंगल फील्डमध्ये 10 टाईप करा. शेवटी स्लॅंट कॉर्नर एंड रेडियस टॅबवर क्लिक करा. स्लॅंट एंगल फील्डमध्ये 5 डिग्रीज टाईप करा. ओक वर क्लिक करा. आपण घराचा आकार बदलला आहे. पाठ थांबवून ही असाइनमेंट करा. ड्रॉइंग टूलबार वापरून विविध आकार काढून बघा. सर्व आकारांसाठी कॉर्नर रेडियस हा पर्याय वापरता येतो का हे तपासा. आता काही ऑब्जेक्ट्सच्या उजव्या कडांमध्ये सारखे अंतर ठेवू. यासाठी डिस्ट्रिब्युशन हा पर्याय वापरणार आहोत. हा पर्याय वापरण्यासाठी किमान 3 ऑब्जेक्ट्स निवडणे गरजेचे आहे. प्रथम रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, पार्किंग लॉट आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स सिलेक्ट करा. सिलेक्ट एरो ड्रॅग करून सर्व ऑब्जेक्ट्सचा ग्रुप बनवा. आता राईट क्लिक करून डिस्ट्रिब्युशन सिलेक्ट करा. हॉरिझोंटल खालील राइट पर्याय निवडून ओक वर क्लिक करा. ऑब्जेक्ट्सच्या कडांमध्ये सारखे अंतर राखले जाईल. डिस्ट्रिब्युशन पर्याय ऑब्जेक्ट्सचे आडवे किंवा उभे डिस्ट्रिब्युशन करत नाही. हॉरिझोंटल डिस्ट्रिब्युशन पर्याय उजव्या आणि डाव्या कडा, हॉरिझोंटल सेंटर्स आणि ऑब्जेक्ट्सचे स्पेसिंग डिस्ट्रिब्यूट करतो. व्हर्टिकल डिस्ट्रिब्युशन पर्याय वरच्या आणि खालच्या कडा, व्हर्टिकल सेंटर्स आणि ऑब्जेक्ट्सचे स्पेसिंग डिस्ट्रिब्यूट करतो. आता या नकाशासाठी स्वतःची लाईन स्टाईल तयार करू. मुख्य मेनूतील फॉर्मॅट खालील लाईनवर क्लिक करा. लाईनचा डायलॉग बॉक्स उघडेल. लाईन स्टाईल्स टॅबवर क्लिक करा. लाईन स्टाईल्सच्या ड्रॉपडाऊन मधून 3 डॅशेस एंड 3 डॉट्स पर्याय निवडा. टाइप फील्ड आहे तसेच ठेवा. नंबर मध्ये 10 आणि 5 आणि लेंग्थ मध्ये 8% ह्या व्हॅल्यू भरा. एड वर क्लिक करा.
माय लाईन स्टाईल असे नाव देऊन ओक वर क्लिक करा. पुन्हा ओक वर क्लिक करा. हा एरो सिलेक्ट करा. राईट क्लिक करून लाईन पर्याय निवडा. लाईनचा डायलॉग बॉक्स उघडेल. लाईन टॅबवर क्लिक करा. स्टाईलच्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा. आपण बनवलेली नवी स्टाईल दिसत आहे. ती सिलेक्ट करून ओक वर क्लिक करा. आपण नवीन लाईन स्टाईल बनवली आहे. शाळेच्या कॅम्पसच्या डावीकडे छोटे स्टेडियम काढू. ड्रॉइंग टूलबार मधील बेसिक शेप्स वर क्लिक करून सर्कल सिलेक्ट करा. ते ड्रॉ पेजवर समाविष्ट करा. वर्तुळाच्या आउटलाईनसाठी माय लाईन स्टाईल ही स्टाईल निवडा. याच्या आत स्टेडियम असे टाईप करा. आता ऑब्जेक्ट्स कंबाईन, मर्ज, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट कसे करायचे ते पाहू. ऑब्जेक्ट ग्रुपिंग आणि कंबायनिंग यात काय फरक आहे? ऑब्जेक्ट्सचा ग्रुप केल्यावर अनेक ऑब्जेक्ट्स केवळ एकत्रित ठेवली जातात आणि कंबाईन केल्यावर नवे ऑब्जेक्ट तयार होते. हे पर्याय बघण्यासाठी आपण 3 ऑब्जेक्ट्स वापरणार आहोत. प्रथम ड्रॉ फाईलमध्ये नवे पान समाविष्ट करा. वर्तुळ काढण्यासाठी ड्रॉइंग टूलबार वरील बेसिक शेप्स वर क्लिक करून सर्कल निवडा. ड्रॉ पेजवर माऊस नेऊन तो खाली ड्रॅग करा. आता डायमंड हे दुसरे ऑब्जेक्ट काढू. ड्रॉइंग टूलबार वरील बेसिक शेप्स वर क्लिक करून डायमंड निवडा. कर्सर ड्रॉ पेजवर नेऊन खाली ड्रॅग करा आणि मेनूबार मधील एरिया स्टाईल फिलिंगच्या ड्रॉप डाऊन बटणावर क्लिक करून रेड 3 हा रंग निवडा. रेक्टेंगल हे तिसरे ऑब्जेक्ट काढून त्याला ग्रीन 6 हा रंग द्या. तिन्ही ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करण्यासाठी शिफ्टचे बटण दाबून प्रत्येक ऑब्जेक्टवर क्लिक करा. कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करून कंबाईन वर क्लिक करा. नवे ऑब्जेक्ट तयार होईल. नव्या ऑब्जेक्टने सगळ्यात शेवटी आणि मागच्या बाजूला असलेल्या ऑब्जेक्टचा रंग घेतला आहे. हे अंडू करण्यासाठी Ctrl Z दाबा. या आकृत्या पुन्हा सिलेक्ट करा आणि कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करा. शेप्स सिलेक्ट करून मर्ज वर क्लिक करा. आणखी एक नवा आकार तयार होईल. ही फंक्शन्स वापरून जेवढे जास्त प्रयोग कराल तेवढे जास्त तुम्हाला शिकायला मिळेल. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. यामध्ये ऑब्जेक्ट्स अचूक अलाईन करण्यासाठी ग्रिड्स, गाईड्स आणि स्नॅप लाईन्स वापरायला, तसेच ऑब्जेक्ट्स डुप्लिकेट, रिसाइज आणि डिस्ट्रिब्यूट करायला शिकलो. नवी लाईन स्टाईल बनवायला तसेच कंबाईन, मर्ज, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट वापरून नवे ऑब्जेक्ट बनवायला शिकलो. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-इंट्रो. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.